परिषद निवडणूक संपूर्ण राज्यात चर्चेत आहे. जळगावचा विषय आहे, त्याच्यामध्ये बंडखोरीचा विषय गाजतोय. आपल्या आदेशाची वाट पाहिली जाते असं सांगितलं जातं वरिष्ठांनी. मला वाटतं याच्यावरती दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते जे आहेत ते त्या ठिकाणी बोलत आहेत आणि जळगाव असेल किंवा नाशिक असेल त्या दोन्हीकडचा तोडगा जो आहे तो लवकरात लवकर निघेल. तोडगा म्हणजे काय होणार? तोडगा म्हणजे महायुतीचे उमेदवार सगळीकडे निवडून येतील. पण असंही म्हटलं जात आहे की भाजप एकीकडे मैत्री म्हणतायत युतीमध्ये लढायचं असं म्हणत आहेत, मात्र दुसरीकडं अपक्ष उमेदवार देऊन तेच समोर आव्हान निर्माण करताय, बंडखोरी करतायत. बघा मला वाटतं प्रत्येक कार्यकर्त्याला ज्यांनी निवडणुकीमध्ये फॉर्म भरलेला आहे, काही लोकांनी माघार घेतला, काही लोकांनी माघार घेतला नाही, पण मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री हे आपापल्या कार्यकर्त्यांशी बोलतील आणि त्याच्यामधून नक्कीच जो आहे तोडगा जो काय काढायचा. पण आपल्या उमेदवारांनी या ठिकाणी उमेदवारी कायम ठेवणार त्यावरती ठाम असल्याचं सांगितलेलं आहे. मला वाटतं पक्षामध्ये आदेश चालतो आणि शिंदेसाहेबांच्या पुढे किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पुढे कुठलाच कार्यकर्ता नसेल. लोकांचं बोलणं जे आहे त्या ठिकाणी सुरू आहे आणि लवकरात लवकर कोण कार्यकर्ता आहेत, कार्यकर्ते बघा उत्साही असतात, कार्यकर्त्यांना जे हे वाटत असतं की आपण निवडणुकीत लढली पाहिजे, आपली ताकद आहे त्या ठिकाणी, पण अल्टिमेट निर्णय जो आहे हा पक्ष घेत असतो. आणि ह्या दोन्ही जागेचा विषय नाशिक आणि जळगाव हा लवकरात लवकर समन्वयाने सुटेल. असंही म्हटलं जातं की नाशिकमध्ये जी भाजपाने बंडखोरी केली तीच मेघ शिवसेनेने जळगावमध्ये राखली, म्हणजे बुद्धिबळाच्या पटलावर जसा खेळ चालतो त्याच पद्धतीने महायुतीच्या दोघं प्रमुख पक्षांमध्ये खेळ चालला. तिकडे जर झाली असती माघार तर इकडेही माघार झाली असती, तिकडे पाठिंबा दिला तर इकडेही पाठिंबा दिला जाईल, अशा गोष्टी ज्या आहेत ते समोर येत आहेत. मला वाटतं पक्षाकडून जे आहे हे वरिष्ठ नेते बोलत आहेत आणि दोन्हीकडे एकमेकांच्या उमेदवाराला जो आहे येणाऱ्या काळामध्ये पाठिंबा कसा होईल याच्यासाठी आमचे सगळे ज्येष्ठ मंडळी जी आहेत, गुलाबराव पाटील साहेब स्वतः असतील, दादा भुसेजी असतील, माननीय उपमुख्यमंत्री महोदय असतील, ते सगळे जे आहे ते प्रयत्न करतात. लग्नाचा बँड वाजल्यानंतर आता काय उपयोग? गुलाब भाऊ असं म्हणतायत की लग्नाचा बँड वाजल्यानंतर आता काय उपयोग? मंत्री गिरीश महाजन यांनी बोललं होतं की नाशिकची जागा जी आहे आम्ही तुम्हाला देणार होते आणि ती जळगावची जागाचा विषय चर्चा झाली. मात्र त्यावर मंत्री गिरीश महाजनांनी बोलण्यात गुलाबराव पाटील यांनी बोललं होतं की बँड वाजवण्याचा काय वेळ गेली. बघा मला वाटतं गुलाबराव पाटील काय म्हणाले मला माहिती नाही, पण आता ज्या काही गोष्टी सुरू आहेत त्या गोष्टीवरती जे आहे ते भाषण. नाशिकमध्ये सावंत साहेब आज सकाळपासून होते, उदय सावंत, त्यानंतर गिरीश महाजन होते, पण अजूनही त्यांना अद्यापर्यंत माघारीसाठी आणि या सगळ्या गोष्टीसाठी यश मिळालेलं नाही आहे, प्रयत्न कमी पडत आहेत. तेच तुम्हाला सांगतो की प्रयत्न जे आहेत त्या ठिकाणी सुरू आहेत आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की ही आपण महायुतीमध्ये आहोत, अलायन्समध्ये आहोत आणि अलायन्समध्ये जे आहे त्या अलायन्समध्ये महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडणार नाही. हे जी दक्षता जी आहे ती प्रत्येक कार्यकर्त्याने घेतली पाहिजे, प्रत्येक पक्षाने जी आहे ती घेतली पाहिजे. शिंदे साहेब तुमच्या भाषणाच्या सुरुवातीला कार्यकर्त्यांनी प्रतापराव यांना आमदार करा अशी घोषणाबाजी केली आहे. कार्यकर्त्यांमध्ये या निवडणुकीबद्दल अद्यापही नाराजी आहे, यांची नाराजी कशी दूर करणार आहे आपण? आता तेच सांगितलं तुम्हाला, त्याच्यावरती बातचीत सुरू आहे. बोलत पाटील जलजीवन मंत्री जे आहेत, त्याचबरोबर स्वच्छता मंत्री आहेत, त्यांना त्यांच्या 58व्या वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा देतो. एका कार्यकर्त्यापासूनचा संघर्ष प्रवास तो आज या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यापर्यंतचा एक विलक्षण प्रवास जो आहे तो त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. शिंदे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून गुलाबराव पाटील साहेब हे वर्ष काम करत आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावागावापर्यंत पाणी पोचवण्याचं काम, त्याचबरोबर वेगवेगळ्या योजना घेऊन जाण्याचं काम जे आहे ते गुलाबराव पाटील साहेब या ठिकाणी करत आहेत. अशा एका आमच्या ज्येष्ठ नेत्याला आणि मंत्र्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खास करून इकडे शुभेच्छा देण्यासाठी मी आलो. समस्त शिवसैनिकांतर्फे, पूर्ण शिवसेना परिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शिंदे साहेब आपण भाषणामध्ये तुम्ही रेश्मा काळेंची समजूत घालणार आहेत का? तुम्ही सांगितलं सगळं मी. शिंदे साहेब आपण भाषणामध्ये शेवटी बोलला आहात की काही लोक मंत्री होतात मात्र त्यांच्या डोक्यात हवा जाते, नेमका हा कोणावरतीच करतात इशारा होतो? जनरल बोलतो, जो ग्राउंडेड राहतो, जो माणूस ग्राउंडेड राहतो, जो माणूस कार्यकर्त्याची अटॅच राहतो, जो कार्यकर्त्यांबरोबर कार्यकर्ता म्हणून वागतो, तेव्हा जो आहे हा कार्यकर्त्याचा इतका मोठा नेता होतो. आणि इतके वर्ष जे आहे इतक्या
वर्ष जे आहे हे पालकमंत्री म्हणून जे आहे पद जे आहे त्यांनी भूषवलेलं आहे. ही जागा एकीकडे शिवसेनेला आमदार- सुटावी यासाठी खूप प्रयत्न केले गेले मात्र तेच चालू आहे. प्रतापराव पाटलांना आमदार भविष्यात किशोर पाटलांनी म्हटलेलं आहे प्रतापराव की पाटील- प्रतापराव पाटलांनी जर माझं ऐकलं असतं तर प्रतापराव कदाचित पाटलांना आज भविष्यात काय काहीतरी निर्णय लागला असता. काय सांगणार आहे? मगाशी मेरिट असताना सुद्धा ही जागा शिवसेनेला देण्यात आली. शिंदे साहेब- युतीमध्ये जेव्हा आपण लढतो, महायुतीमध्ये लढतो, तेव्हा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात. प्रत्येक वेळेस मोठा भाऊ, भाऊच या ठिकाणी आता बाहेर मारला. प्रतापराव पाटलांना साहेब, भविष्यात दरवेळी भाजपकडून अशाच पद्धतीची बंडखोरी केली जाते. कार्यकर्त्यांसाठी आम्ही निवडणूक लढतो, मात्र असं होत असेल तर अन्याय होतो असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं होतं. तुम्हाला काय वाटतंय? बघा, याच्यावरती ज्यांनी कोणी बंडखोरी केलेली आहे त्यांना समजवण्याचं काम जे आहे हे त्या पक्षाने केलं पाहिजे.